बाय बाय. हे गेले आता ड्युटीला. मला तर करमतच नाही आता घरामध्ये. त्या म्हाताऱ्याचा आहे ना डोक्याला ताण. रात्रीचे बी आहे ना लयच उशिरा येते ते. पण आता म्हटले ते बोलतो आज साहेब आला म्हणून. अरे देवा. दादा. हा बोल बेटा. मी चाललो म्हणलं ड्युटीला. थोडस लक्ष राहू द्या म्हणलं इथं. नाही आहे ना भाऊ, मग लक्ष आहेच नाही इकडं. लक्ष राहू द्या पण इकडे तिकडे नका थुकत जाऊ गानड्यावानी. तिकडे बाथरूम आहे, बाथरूमच जाऊ थुकायला. बाथरूमच जाऊ भाऊ थुकायला. अरे पण मग ते किती मोठे पायरे, तेवढ्या पायऱ्या मला चढता येतात का? तुमचं गण म्हणणं खरंय, पायऱ्या चढायचं जीवर येतं. पण मग आता लोक नाव ठेवते ना कुठे बी थुकायचं. म्हणजे तुझी बायको काही म्हणली का? माझी बायको म्हणले म्हणजे का? कोणी का असं ना कोणाला सण होतं का असं? आता माझा जीव आहे ना म्हातारा झाला बरोबर. हा हा. आता लहान पोर आणि म्हातारा माणूस सारखंच राहतंय, तुला माहिती ना चांगलं. हा. तर या वयामध्ये कसं हाता पायाचा थरकाप होतोय. इथल्या इथंच माणसाला चालवत नाही. अहो मग दादा असं चांगलं वाटतं का? येतो ना बरं नाही वाटत ना. मग भाऊ तू आहे ना मला एखादं मडकं दे. मडक्यात थुका जाईन मी. मडक्यात. मग आता काय करतो मग? हा. हो पण मग मला काय म्हणणं आहे, तुम्ही थोडी जास्त जर हालचाल केली तर तुमच्या रक्तवाहिन्या मोकळे होतील ना. बाबा एकदा उभं राहिलं ना तर पायाला गोळे येऊन जातात. मग लगे मग चाललंच जात नाही. हाव का? मग त्यासाठी काही औषध आणू का? बरं मग येताना आहे ना मेडिकल मधून घेऊन ये. बरं येतो मग येताना घेऊन येईन. बरं दादा आता आहे ना जेवून घ्या. गोळ्या औषधं पण घेऊन टाका. मग येऊ का मी? सुनबाईला सांगेल ना तो मला गोळ्या द्यायसाठी. हा सांगेल. स्वयंपाक झालेला आहे का? पण हा स्वयंपाक झालेला आहे. ठीक आहे जाय मग तू, मी घेतो जेवण. मग लवकर ये मग थोडं जरा. बरं याला पोरग लय काळजी घेतं माझं. बरं झालं त्याला पोलिसाची ड्युटी भेटली. चांगलं भलं झालं माझ्या पोराचं. ऐकू तर घरामध्येच बसून राहती. शेतीचं काम धंदा म्हणलं का नकोच म्हणती. चला मला जाऊन पाहावं लागन काय करते काय नाही. ते तिकडं पुरंच चुकलंय. तिला आहे ना आता मोटर लावा सांगतो, तेवढं तरी काम सांगतो करायचं तिला. चला आता झालं आता हे लाकडं रचून झाले. काय आता बापाच्या घरी आता लय मजा होती. तर तिथं गॅस सोडून चूल कधी माहीतच नव्हती मला. पण आता इथं आहे ना चुलीवर पाणी तापावं लागतंय. धुराने ना इतकं डोळ्याला धूर लागतोय ना माया. तर सवय नाही पण आता काय करावंच लागतंय. अगं सुनबाई हा काय करू राहिली तू? अहो मामा ते चुलीला लाकडं काढत होते ना. सकाळी आपल्याला पाणी तापावं लागन ना. हा चूल पेटवायला लागन ना. तर मी काय म्हणतो आता कवर घरामध्ये बसून राहती. हा आपली 10 एकर शेती आहे. हा तिथे जावं, मोटर चालू करावं, पाणी द्यावं. ते ऊस किती वाळलाय. अहो मामा हा एकटंय ना माझ्या वडिलांच्या घरी मी कधीच शेती काम करेल नाहीये. त्याच्यामुळे ना मला मोटरीचं काहीच माहिती नाहीये. तो गंज म्हणणं खरंय. पण आता तो नवरा जातो ड्युटीला हा बरोबर. हा